तर हे म्हणजे हे गम म्हणजे दुःख. तुम्हालाही दुःखानं मारून टाकलेलं आहे, मलाही मारून टाकलेलं आहे. आपणा सगळ्यांना या दुःखानं जेरीस आणून टाकलेलं आहे. याला एकदा हाकलून द्या आपल्या जीवनातनं गमला म्हणजे दुःखाला. मग दुःख गेल्यावर काय सुखच सुख असणार आहे ना. आणि याचं वर्णन करणारं कारुण्यानं ओथंबून भरलेलं असं कारुण्य रसाचं उत्तम उदाहरण असलेलं हिंदी चित्रपटसृष्टीतलं एक हे गीत होतं. मला वाटतं जुनं गीत आहे ओल्ड हिट्समधलं. किंवा आणखी एक गाणं आहे बघा हिंदी चित्रपटसृष्टीतलं, ज्यामध्ये कारुण्यरस ओथंबून भरलेला आहे किंवा कारुण्यरसाचं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. तर ते गाणं आहे ना जइयो ना ना जइयो ना ना माही वे ना जइयो परदेस माही वे ना जइयो परदेस मेरे दिल पे लगा कर ठेस माही वे ना जइयो परदेस ना जइयो परदेस बिछड़ गई जो चांद चांद चकोरी टूट गई जो प्रेम की डोरी मर गई तेरी याद में गोरी मर गई तेरी याद में गोरी कोई देगा तुझे संदेश माही वे ना जइयो परदेस. तर यामध्ये ती प्रेयसी जी असते त्याच्या प्रियकराला तिच्या म्हणते की तू परदेशला माझ्यापासून दूर जाऊ नकोस, कारण तुझ्या आठवणीमध्ये मी मरून जाईल. तू दूर गेलास तर मी तुझ्या विना जगणार कसे आहे. तर यामध्ये जे या गीतामध्ये कारुण्य रस किंवा शोक तिचा जे आहे मनाची अवस्था आहे हे उत्थंबून भरलेलं एक छानसं उदाहरण आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कारुण्य रस म्हणजेच करुण रस किंवा यालाच विरह रस असे सुद्धा म्हणतात, याचे वर्णन आणि याची उदाहरणं दाखल काही गीते आपण बघितलेली आहेत. आणि मला वाटतं कारुण्य रस हा प्रकार आता आपणा सगळ्यांना नक्कीच समजलेला असेल. आता यानंतरचा जो रस आहे तो म्हणजे शांत रस. सायलेंट, शांत म्हणजे नीरव शांतता, निर्वेद शांतता. आपण म्हणतो पिन ड्रॉप, आय वॉन्ट अ पिन ड्रॉप सायलेंट. आपण क्लासमध्ये ऐकलेलं आहे बरेचदा हे वाक्य. सर, शिक्षक जे आपले टीचर्स असतात, ज्यावेळेला मुलं गोंगाट करत असतात, गप्पा गोष्टी करत असतात आणि त्यांना शांत करताना ते म्हणतात, प्लीज कीप क्वाईट, आय वॉन्ट अ पिन ड्रॉप सायलेंट. प्लीज कीप क्वाईट, आय वॉन्ट अ पिन ड्रॉप सायलेन्स. मला एकदम असं पिन जरी पडली तर तिचा आवाज आला पाहिजे, इतकी शांतता पाहिजे. म्हणण्याचा उद्देश की सगळ्यांनी अगदी शांत बसून मी जे तुम्हाला टीच करणार आहे ते अगदी लक्षपूर्वक ऐका, असं ते शिक्षक विद्यार्थ्यांना सांगत असतात. दॅट इज कॉल्ड ॲज पिन ड्रॉप सायलेंट. तर शांत रस. आता अशी काही काही गाणी आपण ऐकली एकदम शांत मनाला प्रसन्न वाटतात आणि एकदम एकदम समुद्राच्या कडेला किंवा अगदी सागर कसा अगदी शांत असतो बघा, असं वाटतं. तुम्ही सागरच्या म्हणजे समुद्राच्या किनारी किंवा समुद्रामध्ये कधी अनुभवले का? समुद्रामध्ये गेलात का? बघा तिथं गेल्यावर आपल्याला जीवन इतकं शांत म्हणजे इतकी निरव शांतता वाटते की समुद्र म्हणजे काय सगळ्यांचं दुःख जे काय आहे ते सामावून घेणार आहे. तसं तिथे गेल्यावर फक्त निखळ आनंद
आणि एकदम वैराग्य अवस्था किंवा शांत अवस्था होते. तर काही अशी सुद्धा गाणी आहेत आपल्याकडं, की त्यातून शांत रस आपणाला पाहावयास मिळतो. एक जुनं गीत आहे हिंदीमध्ये या शांत रस यावर आधारित. तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर, तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर. तर तुझं आणि माझं प्रेम हे अमर आहे. मग असं असताना तुला आणि मला भीती वाटण्याचं कारण काय? असं सांगणारं किंवा एक शांततेच्या दुनियेत घेऊन जाणारं असं हे गाणं आहे. यामध्ये शांत रस हा ओतंबून भरलेला आहे किंवा शांत रसावर आधारित हे गीत आहे. आता दुसरं गीत बघूया आपण शांत रसावर आधारित. झिल में सितारों का आंगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा, झिलमिल सितारों का आंगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा. तर स्वप्न रंगवलं की झिलमिल सितारों का अंगण, आपलं घरापुढे अंगण कसं असेल झिलमिल असं चांदण्याचा सडा पडलेला असं, म्हणजे एक स्वप्नाच्या दुनियेत घेऊन जाणारं किंवा शांततेत घेऊन जाणारं असं गाणं हे शांत रसावर आधारित. आणखी एक शांत रसावर आधारित गाणं आहे, मराठी गीत आहे ते. बहुतेक नाट्यगीत आहे ते. कारण गीताचे 2 प्रकार असतात. एक फिल्मी गीत म्हणजे चित्रपट मध्ये वापरलेलं आणि एक नाटकात वापरलेलं नाट्यगीत असं म्हणतात. आता हे जे शांत रसाचं नाट्यगीत आहे ते म्हणजे स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. म्हणजे स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तुम्हाला, ही एक नाट्यगीत आहे. एकदम शांत दुनियेत घेऊन जाणारं. किंवा आणखी एक थोडंसं नटखट अवखळ असं गीत आहे मराठीतलंच, परंतु ते शांत रसावर आधारित आहे.